पाण्याची परिस्थिती. आपल्या गावात दुष्काळ पडला होता का तेव्हा तुम्ही कोणकोणत्या समस्या थोडं माईक जवळ घे. उभी राहायचं. आपल्या गावात दुष्काळ पडला होता का तेव्हा तुम्ही कोणकोणत्या समस्याला तोंड द्यावे लागले? अजून कोणाचे हा प्रश्न विचारा. अजून कोणता प्रश्न आहे? कोणाचा प्रश्न हा विचारा. आपल्या गावात औद्योगिक वसाहतीची सुरुवात कधी झाली आणि त्यासाठी कोणी पुढाकार घेतला? आणखीन द्या. प्रश्न विचारून द्या. चला. आपल्या गावात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणी कोणी सहभागी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? गाव. तुमचे शिक्षण कितवीपर्यंत झाले आहे आणि तुम्हाला शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणी आल्या होत्या का? चला. हे माईक द्या इकडं. पूर्वी गावात पिण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध व्हायचे? त्यांच्या पाण्याचा सोर्स काय? तुमच्या लहानपणी शाळेत घडलेली घटना किंवा गोष्ट सांगा. तिकडे द्या. आपल्या गावाचे नाव माळेगाव कसे पडले? तुमच्या लहानपणी तुमचे हे गाव कसे होते? आणखीन कोणी बोलताय? काय प्रश्न विचारायचे आणखीन? हा घे ना, विचार ना. तुमच्या काळात शाळेची परिस्थिती कशी होती? शाळा कशी भरायची? शाळेची परिस्थिती. इंग्रजांच्या काळात आपल्या गावाची परिस्थिती कशी होती? आपल्या गावात आपल्याला सुधारण्यासाठी आणखी काय करता येईल? ओके. सगळे प्रश्न एकत्रच घेतले त्यांनी. चला बोला. अजून काय प्रश्न? फरसाला खुर्ची दे. एक फरसाला. नाही तो माईकचा आवाज नाही येते. बोला तुम्ही. तुमचा आवाज आहे चांगला. हा बोला. नागरिकांचे काय प्रश्न आहे? नाही बरं का. आपल्याला अनेक वर्ष दुसऱ्यांची गुलामगिरी याच्यात होती म्हणून, आणि आपल्याला सुद्धा आपल्या मातृभूमीचा, आपली मातृभूमी जगापेक्षा सर्वश्रेष्ठ काय, भले आपल्यापेक्षा दरडोई उत्पन्नाने जगातले अनेक देश पुढे असतील, परंतु आपला बंधुभाव, आपली संस्कृती भारतामध्ये जगाच्या मानाने वृद्धाश्रम कमी आहे. म्हणजे आईबापांचा सांभाळ करणं ही आपली जबाबदारी, कर्तव्य, नैतिक अधिकार भारतीय मानतात. वडीलधाऱ्यांचा भले कुणी लंडा झाला, पांगळा झाला, आजारी झाला, बिनकामी झाला, तरी आपण त्यांचा सांभाळ, औषध पाणी, त्यांचं खाणं पिणं करतो. कशासाठी? आपलं कर्तव्य म्हणून भारत श्रेष्ठ. हे फक्त कुठे आहे? संस्कृती भारतामध्ये आहे. आता आपण आपल्या गावच्या पार्श्वभूमीवर, आपल्या गावाच्या बाजूने जो जातो तो सह्याद्री पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? हा. ह्या देशामध्ये हिमालयाच्या नंतर सर्वात महत्वाचा, भारतीयांना अभिमान असलेला सर्व महाराष्ट्राचं जे मुख्य प्रमुख श्रद्धास्थान आहे त्याच्यामध्ये एक सह्याद्री पर्वत आहे. आणि त्या सर्व सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर आपलं गाव आहे. बघा, आपल्या गावाच्या पूर्वेला शिन्नर, पश्चिमेला शिन्नर, पुन्हा धुळा, बाकी सगळा, पश्चिमेला नाशिक, इकडे तुमचं वडदिरे पाल, गंगा गोदावरी नद्या, दक्षिणेला आपला राष्ट्रीय महामार्ग. परंतु कोणत्याही दिशेनं जर आलं तर आपल्या गावाला उंचावरती, चढावरती यावं लागतं, माळावरती यावं लागतं. माळ रानावर बसलेले म्हणून अतिशय माळ रानावरती बसलेले म्हणून ह्या गावाला माळेगाव हे नाव
अतिशय नैसर्गिक भौगोलिकदृष्ट्या अनुकूल आहे म्हणून माळेगाव हे नाव दिलेले हिमालयावरती. तिथलं हवामान अतिशय थंड आहे आणि ह्या गावाला जगातल्या कुठल्याही धरणाचं पाणी आणता येणार नाही ही भौगोलिक परिस्थिती उंचावर असल्यामुळं जगातल्या कुठल्याही धरणाचा पाण्याचा कॅनल आणता येणार नाही. म्हणजे प्रगतीला काही वाव नाही. हे गाव 2200 एकर शेत जमीन आहे. किती एकर आहे? 2200 एकर. 2200 एकर पैकी 1450 एकर पहिल्या टप्प्यामध्ये सिन्नरसह माळेगावची औद्योगिक कार्यक्षेत्रासाठी शासकीय औद्योगिक कार्यक्षेत्रासाठी 1989 साली संपादित झाली. किती झाली? 1989 साली. जमीन म्हणजे आई असते. त्या आईवर प्रत्येकाचं प्रेम असतं आणि हे एकमेव माया आहे का इथं पाणी कुठं साधतं? उंच पाण्याचा एक धर्म आहे. उंच पदार्थ वने खालती उतरणीचा हा धर्म. उतराचा धर्म काय? धर्म काय सारा म्हणतात? जे स्वाभाविक असतं. पाहणं हा डोळ्यांचा धर्म आहे. बोलणं हा तोंडाचा धर्म आहे. श्वास घेणं हा नाकाचा धर्म आहे. धर्म म्हणजे हा मुस्लिम, हा मराठा, हा हिंदू नाही. धर्म हा कधी बदलत नाही जगात कुठं. धर्म काय? उंचावरून खाली वाहणं हा पाण्याचा धर्म आहे. वायूचे विवरावे, वाऱ्याने काय करावं? प्रवाहित राहावं. पाण्याचा धर्म काय? आणि वरती उंचावरती गाव असल्यामुळं कुठल्याच गावचं पाणी इथे येणार नाही. पाणी आलं नाही, जमिनीत साठलं नाही, ते विहिरीत येणार नाही. म्हणून आपलं गाव हे जिरायती गाव. नाशिक जिल्ह्यामध्ये जिरायती गावापैकी हे जिरायती गाव. खरीपाचा एकच हंगाम मोठ्या प्रमाणात आणि रब्बीच्या हंगामात, रब्बी म्हणजे हिवाळी हंगाम, खरीप म्हणजे पावसाळी हंगाम. पावसाळी पिके जे घेतले जातात त्याला काय म्हणतात? खरीप हंगाम. रब्बी हंगाम हा हिवाळी पिकं. या रब्बी हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये रब्बी म्हणजे गहू, हरभरे, ज्वारी हे पिकं निसर्गावर येणारी पिकं. म्हणजे विहिरीचं पाणी न भरता निसर्गावर येणाऱ्या पिकांची 17 गावं नाशिक जिल्ह्यात. त्या 17 गावापैकी माळेगावची मृदा म्हणजे माती. माळेगावची मृदा अतिशय काळी गद्दार, अतिशय काळी. एकदा पावसाळ्यात पाणी झाला आणि पेरणी केली की गहू, हरभरे, ज्वारी, खरीपातल्या तुरी, वरे, भगर अशी पिकं आपल्याकडे हे यायचे फक्त निसर्गाच्या पाण्यावरती, निसर्गावर. त्यामुळं सिन्नर तालुक्याचे 2 भाग पडतात. पूर्व भाग हा पर्जन्य छायेच्या पट्ट्यात तुम्ही वाचतात ना, भूगोलात आहे ना तुम्हाला पर्जन्य छायेचा पट्टा. पर्जन्य छायेचा पट्टा म्हणजे दुष्काळी, तिथे पावसाळा कमी. पूर्व भाग. आणि आपण सिन्नरच्या पश्चिम भागात आहे, पण सिन्नरच्या पायथ्याला आहे आणि सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर असल्यामुळं आपण हमखास पर्जन्यमान आपल्याकडे पूर्वीच्या काळात पडायचं. 1973 सालचा दुष्काळाचा अपवाद वगळता शक्यतो टंचाई व्हायची, कमी पावसाळा, परंतु पिकं व्हायचं, उपाशी यायचे, पाणी आले नाही. कारण रब्बी हंगामाचं गाव काळी करणार शेती आणि श्रम करणारे शेतकरी नागरिक अतिशय वेळेच्या वेळेला काम करायचे. त्यामुळं
उपाशी राहायची वेळ आली नाही, परंतु 73 साली भयानक दुष्काळ पडला आणि काही गोष्टी असतात शापामध्ये वरदान असतं. शाप काही बाजूला वरदान देऊन जातो. तर 73 साली दुष्काळ पडल्यामुळं त्यावेळेला अमेरिका, रशिया यांच्याकडून रशियाची भारताची मैत्री होती. PM 480 कराराने, कोणता करार? PM 480, लक्षात ठेवा. 73 साली PM 480 कराराने भारतामध्ये खायचं धान्य हे आयात करावं लागलं. आता आपला देश अन्नधान्याच्या बाबत स्वावलंबी होऊन परदेशामध्ये धान्य निर्यात करतो, भाजीपाला निर्यात करतो. स्वावलंबन का झालं की 150 वर्षाच्या काळामध्ये इंग्रजांनी भाकरा नांदगल सारखी, तुमच्या गायकवाडी सारखी अशी कुठलेही धरणे बांधले नाही. ओलिताखाली जमिनी आणल्या नाही. त्यामुळे कायमस्वरूपी शेतकरी निसर्गावर अवलंबून राहिले. परंतु ह्या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाखो एकर जमिनी मोठी मोठी धरणे बांधून ओलिताखाली आल्या. लाखो किलोमीटरचे महामार्ग तयार झाले, रस्ते तयार झाले, दळणवळण सुविधा तयार झाल्या, जाण्या येण्याची सुविधा तयार झाल्या. आपल्याकडे बी बियाणे घ्यायचं असेल तर पत्नीचं मंगळसूत्र सावकाराचे गहाण ठेवायचं. कारण कर्जाच्या सुविधा नव्हत्या. ज्या वेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आज कसं आहे, सर्वसामान्य माणूस ज्याला काही नाही, आधार नाही, तो आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 गॅरंटी हमीपत्र दिलं, तो 30-40 लाखाची गाडी घरी घेऊन येऊ शकतो. का? बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, नागरिकांना मान सन्मान झाला. आजारी पडलं, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न आणि सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या लग्नाकरता कर्जावर घेतलेली रक्कम फेडायकरता कोणाकडे तरी सालाने राहतात. पारतंत्र्याचा काळ किंवा स्वातंत्र्यानंतरचा पहिला टप्पा, स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर पहिला टप्पा. स्वातंत्र्य लढा 1857 ते 1947, 1857 ते 1947 असा प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागला. त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं. प्रदीर्घ काळ संघर्ष, अनेकांचे बलिदान, अनेकांचे संसार उद्यावर उद्ध्वस्त झाले. तेव्हा हे स्वातंत्र्य. मग ह्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या देशामध्ये एक तातडी तयार होत होती, त्या देशामध्ये आता आपण परदेशामध्ये सुद्धा आपल्या उदरनिर्मिती तयार होणारे विमानं, युद्धसामुग्री विकायला, अनेक प्रकारचे उत्पादनं, ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञान तिन्ही गोष्टीमध्ये आपण प्रगती करायला लागलो. विज्ञान, उत्पादन, औद्योगिक. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये 1970-72 सहकारी तत्वावर बाबूभाई राठी या दूरदृष्टी माणसांनी पहिली सहकारी तत्वावर औद्योगिक वसाहत म्हणजे एमआयडीसी आणली. सहकारी तत्वावर. नंतर सरकारी एमआयडीसी आले. अंबड आणि सातपूर. नंतर सिन्नरला
गडाख नाना आमदार असताना या तालुक्याचे सहकारी तत्वावर एमआयडीसी आले. 83-84 दरम्यान आणि माळेगावचं एक नशीब आहे की ज्या गावामध्ये फक्त निसर्गावर वर्षा पावसावर अवलंबून असलेलं गाव, वेळेच्या वेळेला कष्ट करणारे श्रम करणारे शेतकरी, बाया, मुलं, बैल, लहान मुलं, म्हातारे माणसं सर्व कष्ट करायचे. त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य होतं, आजार नव्हते. पूर्वीच्या पिढीला दीर्घ आयुष्य होतं, आजार नव्हते. आणि कष्ट करणाऱ्या माणसांना आर्थिक स्थिती अशी होती तर ज्या बाईनं इथं संसार करायला याचं पत्नी म्हणून त्या बाईला वर्षभर यांच्याकडे संसार केल्यानंतर त्या माणसांनी काय अपेक्षा करायची? अरे तुला दिवाळीला पातळ तुझ्या माहेरच्यांनी घेतलं पाहिजे का? यांची अपेक्षा ऐकत नव्हती, आर्थिक ऐकत नव्हती. कोणाची? शेतकऱ्यांची. आपल्या कष्ट केलेल्या पत्नीला एक पातळ घ्यायला ऐकत नव्हती. एका मुलाला एका वेळेला नवे कपडे घ्यायचे होती. शाळेत जर जायचं असेल तर मागच्या वर्षी कोण 7वीला होतं त्याचे पुस्तकं दुसऱ्या मुलांनी निम्म्या किमतीत घ्यायचे, पाऊण किमतीत घ्यायचे, निम्म्या किमतीत घ्यायचे. म्हणजे आर्थिक ऐकत नव्हती. आपल्या मुलांना पुस्तकं घ्यायची. आजारी झाला तर दवाखान्यात जायला पैसे लागतात म्हणून याला बाहेरचंय. मग आपल्या पुंजा पाटलाचं इथं मांगीना येतं, वारं येतं, हवा माहिती का तुम्हाला? वारा येणं, अंगात येणं. मग दवाखान्यात नेण्याऐवजी त्या माणसाला कुठं न्यायचं? मांगी न्यायच्या इथं, भक्ताकडे यायचं, कारण पैसे लागत नाही ना. असे अज्ञान, अंधश्रद्धा आणि ऐकत नसल्यामुळं असं करावं लागेल. आणि त्या पिढीने एकच की जमिनीवर सख्या भावाने विधवर एक कुडवर बांध काढला तरी सख्खा भाऊ सख्या भावाची हत्या करण्यापर्यंत वेळ येते. मग त्या पिढीने सुद्धा जमिनीवर प्रेम करणारे फार होते. मग त्या काळामध्ये मी माळेगावचा सरपंच होतो आणि योगायोग असतात, काही गोष्टीचे योगायोग असतात. जसं आपल्यावर ज्यांचं राज्य होतं इंग्रजांचं, त्या इंग्रजमध्ये जसं आपल्याकडं बीजेपी म्हणजे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे पक्ष आहेत, तसं इंग्लंडमध्ये 2च पक्ष, हुजूर आणि मजूर. हुजूर पक्षाची सत्ता इंग्लंडमध्ये होती. परंतु 1928 साली ठीक बेटा आपचा पंत बोल राहिले असेल तर घरी जाते. 1928 साली ज्या वेळेला 1857 पासून चाललेला उठाव बघितला, इंग्रजांना वाटलं अरे हा देश आता यांना हक्काची, स्वातंत्र्याची जाणीव झाली की लढा द्यायला लागले, संघर्ष करायला लागले, यांना फार काळ दाबून ठेवता येणार नाही म्हणून थातून मातून काहीतरी द्यायचं म्हणून सायमन कमिशन 1928 साली त्यावेळेच्या गव्हर्नरनी इकडे पाठवलं भारतामध्ये. त्या क्रांतिकारकांनी त्यावेळेला भारतीयांनी विचार केला, सायमन कमिशन थातून मातून सुधारणा देणार, याला आपण काळे झेंडे दाखवायचे, निषेध करायचा, परत पाठवायचा. सायमन गो बॅक. गो बॅकचा अर्थ काय? थातूवाले गो बॅक, परत जा. शाबास. कोण बोललं? शाबास. सायमन गो बॅक. सायमन परत जा, निषेध केला. आणि त्या 1928 साली त्या 7 जणांच्या सायमन कमिशनमध्ये
क्लेमेंट आटली नावाचे एक सदस्य होते. कोण होते? क्लेमेंट आटली. आणि ते क्लेमेंट आटली एक सदस्य होते 7 मध्ये, जे 1947ला इंग्लंडचे प्रेसिडेंट झाले. त्यांनी 28 साली बघितलं होतं, अरे भारत पेटून उठलाय, संघर्ष केलाय, म्हणून त्यांच्या काळामध्ये त्यांनी फार दिवस राज्य नाही केलं. आता आले, देशाला स्वतंत्र दिलं. कोणी दिलं? क्लेमेंट आटली. इंग्लंडचे प्रेसिडेंट असताना स्वतंत्र कधी मिळालं? आणि ते क्लेमेंट आटली 28ला या भारतामध्ये सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते. हा योगायोग. तसाच योगायोग तुकारामजी दिघोळे कैलास दिवंगत आमदार हे या तालुक्याचे आमदार होते. 84ला नाशिक कारखान्याचे चेअरमन, नवीन पॅनेल आला कारखान्यावर. 85ला आमदार आणि 84ला मी पहिला सरपंच, 78ला चेअरमन, 84ला सरपंच. आणि त्यांनी बघितलं, पहिली गोष्ट, हे गाव रब्बी हंगामाचं आहे. इथले लोक आपल्या विचारसरणीचे या लोकांना सांगून एमआयडीसी साठी जमिनी घेता येतील, संपादित करता येते. म्हणून दिघोळेंनी पहिला विचार केला, राष्ट्रीय महामार्गाला लगत गाव आहे, सिन्नर शहराला लगत आहे, औद्योगिक वातावरण या ठिकाणी उभं केल्या, याचा भोग सिन्नरला फायदा होईल, गावाला फायदा होईल. आणि इथले लोक एक विचारी आहे. त्या काळात मी सरपंच होतो. सरपंच आपल्या विचारात आहे. गाव, सरपंच आणि गाव या दोघांमध्ये समन्वय म्हणून ऐकता येईल. म्हणून पहिलं 89 साली स्थानिक सर्व शेतकऱ्यांनी भरपूर यांना वाटायचं आपण जमिनी दिल्या नाही पाहिजे. अनेक बैठका, अनेक चर्चा, अनेक मिटिंगा घेऊन वातावरण निर्मिती करायला मला यश मिळालं. त्या काळात लोकांनी साथ दिली. त्या वेळेला आपल्या वर्षानुवर्षाच्या पिढ्यानपिढ्या जगवणाऱ्या मिळकती एमआयडीसीला हे दिल्या. त्यामुळं आज वैभवाचे दिवस आले, रोजगार मिळाले, शहरीकरण झालं. 719 लोकसंख्या असलेल्या गावाची आज 30-40 हजार बाहेरचे लोक इथं 24 तास असतात, कारखान्यामध्ये काम करतात, निघून जातात, येतात जातात, दळणवळण वाढलं. हे सर्व करताना ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्या पिढीने त्या त्याग केलेल्या पिढीचं स्मरण ठेवणं, ज्यांनी आपल्या कायमच्या मिळकती दिल्या. आणि आपण उद्याची जी आजची तरुण पिढी आहे, ती उद्याचे नागरिक आहे. हक्क, लोकशाहीकडे हक्क जसे प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे, तसं कर्तव्य आहे का या आपल्या बापजाद्यांनी त्यांच्या मिळकतीचा त्याग केला म्हणून आपल्याला हे दिवस आहे. शिक्षक हे आदरपूर्वक आस्थेनं, आपुलकीनं मुलं घडवतात, विद्यार्थी घडवतात, आपलं कर्तव्य पार पाडतात. म्हणून ह्या शाळेमधलं शैक्षणिक वातावरण ज्यांनी बनवलं, घडवलं, त्या सर्वांना आजच्या निमित्ताने हे मानतो. आणि या पुढील काळामध्ये एक विचार करायचे सगळ्यांनी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, विद्यार्थी, नागरिक सर्वांनी विचार आहे की आपल्या गावामध्ये आपण झोपडपट्टी केल्यामुळे आपल्या घराच्या पुढे ओटा, आपण संडास बांधले, ओट्याच्या पुढं पायऱ्या बांधल्या, गाड्या उड्या करतो, सगळ्यांच्या तुम्ही आम्ही सगळे आले त्याच्यात गाड्या उड्या करतो. त्यामुळं ही आपण झोपडपट्टी केली. त्यामुळं इथं
जो वर्ग कायम नोकरीला आहे, परमनंट आहे, तर काय म्हणतात परमनंट आहे, तो वर्ग नाशिक, सिन्नर, नाशिक रोड, देवळाली बाहेर राहतो. इथं का राहत नाही? तुम्ही झोपडपट्टी केली स्वार्थामुळं. तुम्ही रस्त्याचे अतिक्रमण केले, शेताजवळचे रस्ते नॅरो केले, एकदम छोटे छोटे केले. तुमच्या याच्यामुळं तुमच्या स्वार्थाचं, तुमच्या मतलबाचं आणि तुमच्या पापाचं फळ म्हणून गावचा विकास संपत चालला. इथं बघितलं, इथं जर राहायचं असेल, आमच्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूल पाहिजे, सगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण मिळत असं दर्जेदार हे पाहिजे. तुमच्या शाळेत काय येतात बरं प्रवेश घ्यायला? तर तुम्ही वातावरण चांगलं केलं, मुख्याध्यापक, अध्यापक, प्राध्यापक सगळे चांगले आहेत, तुम्ही लक्ष देता, तुम्ही शाळेचा लौकिक वाढवला म्हणून तुमच्या शाळेत येतात. आज तुम्ही जिल्ह्यात फिरा, राज्यात फिरा, प्राथमिक शाळेची अवस्था, कुठं इमारत आहे, कुणाचं लक्ष नाही, कुठं शिक्षक नाही. काळानुसार बदललं पाहिजे. जे शिक्षण गरज आहे आज, विज्ञान, सायन्स, इंग्रजी, ते सगळे त्यांचं लक्ष आहे म्हणून येतं. आणि सर्वांनी शाळेवर प्रेम करा, देशावर प्रेम करा. फक्त माझा स्वार्थ, माझ्या घरापाशी मला अतिक्रमण कसं करता येईल, माझं शेत माझ्या गटाच्या हद्दीपासून रस्त्याची जागा 5-10 फूट मला कशी घेता येईल, हा संकुचित प्रवृत्तीमुळं गावाची झोपडपट्टी झाली. या ठिकाणी चांगला वर्ग राहत नाही. फक्त रोजंदारीवर काम करणारा, बिगर भरवशाचा, ज्याला नोकरीची हमी नाही, असा वर्ग राहिल्यानंतर गावाची प्रगती होणार नाही. चांगला वर्ग असा यावा असं वाटत असेल तर ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ज्या तरुण पिढीने, त्या पिढीने स्वतःचा स्वार्थ, माझ्या भाऊबंधांना अतिक्रमण केलं म्हणून मी काही बोलणार नाही, माझ्या घरच्यांनी केलं म्हणून मी काही बोलणार नाही. समन्वयाने चर्चा, मिटिंगा करून सर्व प्रश्न, हे गाव माझं आहे, हे रस्ता माझा आहे, इथं शहरीकरण झालं पाहिजे, याला प्रशस्तपणा आला पाहिजे, याला भव्यता, दिव्यता आणि अभिमान, स्वाभिमान वाटेल असं हे शहर तयार झालं पाहिजे. याकरता कचरा आणि लहान रस्ते जोपर्यंत आहे या गावामध्ये, बाजूला मुख्य रस्त्याला मिळेपर्यंत ते रस्ते जोपर्यंत लहान आहे, गटाच्या बाहेर जोपर्यंत अतिक्रमण केले शेजारच्या जमीन मालकांनी, तोपर्यंत नैतिक अधिकार आमचं गाव मोठं व्हावा असा कोणाला नाही. आणि होणार नाही फक्त केवळ ह्या स्वार्थामुळे. इथं माझा भाऊबंद अतिक्रमण करतो, इथं माझे मुलं आहे, इथं माझे भाऊ आहे, हे मी आणि माझं हे सोडलं गावाकरता, सार्वजनिक विकासाकरता, सार्वजनिक हिताकरता असं जर केलं तर उद्याची पिढी आणि या ठिकाणी होऊ घातलेलं आरोग्य केंद्र ते चांगल्या पद्धतीनं व्हावं. माझी अपेक्षा होती 3-4 कोटी रुपये. अरे तुम्ही कुठे कुठे इकडे निधी वाढतात आणि ज्या गावामध्ये तुमचे मजूर 24 तास काम करतात, धुरामध्ये, निळ्या धुरामध्ये, त्यांना कारखानदाराकडून तुम्ही मागू शकत नाही, त्याग नाही. आता हा विषय तुमच्या पुढे सांगण्याचा नाही. या निमित्ताने स्वातंत्र्याची स्मरण म्हणून, इतिहास म्हणून या विद्यालयाचे मुख्याध्यापक, अध्यापक, मुजावर सर, सारथ सर मुख्याध्यापक, त्यांचं सर्व हे या शाळेचे पालकाध्यक्ष, व या शाळेला वेळोवेळी सहकार्य करणारी ग्रामपंचायत, शाळेत नियमाने येणारे, शाळेची प्रगती आणि भविष्यामध्ये यश मिळवून देणारे विद्यार्थी, या सर्वांना या निमित्ताने पुढील आयुष्याच्या
आणि हे स्वातंत्र्य जसा तुमच्या काळामध्ये 75वा अमृत महोत्सव पाहायचा तुम्हाला वेळ आला, तसं पिढ्यानपिढ्या अनेक पिढ्या हजारो वर्ष हे स्वातंत्र्य प्रगती झालेलं, वाढ झालेलं, याचं सुजलाम सुफलाम देश, स्वावलंबी देश आणि जगावरती राज्य करणारा देश, गरडई उत्पन्नाने सगळ्या गरजा भागलेला देश तुम्हाला तुमच्या जर बघायला मिळावा अशी अपेक्षा करतो. आणि मला आवर्जून या गोड कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक सगळेताई, आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ससानेताई, आपल्या गावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र सांगळे आणि ज्यांची अतिशय मोहपूर्ण आणि अनुभवाची शिदोरी असणारी मुलाखत तुम्ही ऐकली, ते ह्या आपल्या गावचे माजी सरपंच, माजी चेअरमन, या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय गीते सागळे, आपल्या सर्वांचं आमच्या शाळेच्या वतीने मी आभार मानतो. आणि आम्हाला तुमच्या बरीच प्रश्न आमची अजूनपर्यंत राहिली, परंतु कधी काळी आम्ही तुम्हाला पुन्हा बोलू आणि आमच्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून करून घेऊ आणि ती तुम्ही करून द्याल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि या प्रकारला वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.